नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते। पावभाजी तुम्ही खूप वेळा ट्राय केली असेल, पण ही पावभाजी आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि हेल्दी पावभाजी तयार केलेली आहे। नेहमीच्या पावभाजीपेक्षा ही पावभाजी चवीला अतिशय टेस्टी लागते। पावभाजीचा रंग, टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। चला मंडळी, मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे। तेल छान तापल्यावरती इथे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। ते आपल्या तेलावरती सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरती छान असे तांबूस रंगावरती आपण कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेला ना तर भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते। त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। ती आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालायची याच्यामध्ये। पावभाजीसाठी भाजी करताना भाज्या ह्या एकदम छान अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे भाजी ना शिजला खूप छान जाते आणि त्या टेक्स्चर पण खूप छान येतं। त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 वाटी इथे मी फ्रोझन हिरवे मटर घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर ताजे मटर असतील ना तुम्ही ते वापरले तरी चालतील। हे फ्रोझन मटर आपल्याला थोडे वाफवून घ्यायचे आहेत आणि ताजे मटर जरी तुम्ही वापरले तरी पण आपण ह्याला वाफवूनच ह्याच्यामध्ये थोडे शिजवलेत ना, बॉईल करून घ्यायचे, नंतरच आपल्याला पावभाजीमध्ये ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 2 बटाटे, उकडलेले 2 बटाटे घेतले, ते सुद्धा बारीक केलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून झाल्यावरती इथे मी 1 जुडी पालकची घेतलेली आहे। पालक आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये वाफवून ह्याला थंड झाल्यावरती मिक्सरला याची प्युरी करून घेतलेली आहे, पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी एकदा नक्कीच करून बघा, अतिशय टेस्टी लागतो। तर इथे आपण ग्रीन पावभाजी तयार करणार आहोत। चवीला तर अगदी भन्नाट लागते। नेहमीच्या पावभाजीपेक्षा ही पावभाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार होते। तर सगळं साहित्य आपले ते मिक्स करून घ्यायचं आहे। ही पावभाजी खाण्यासाठी शिवाय हेल्दीही आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे आणि मॅशरने आपल्याला आता सर्व साहित्य असं मॅश करून घ्यायचं आहे। भांड्यांचा पसारा न करता एकाच कढईमध्ये आपली ही भाजी तयार होते। तर सर्व साहित्य आपले ते मिक्स करून घ्यायचं आहे। मॅशरने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। ही भाजी चवीला तर छान लागते, शिवाय ही झटपटसुद्धा तयार होते। तर गरजेनुसार थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला गरम घालायचं आहे, थोडंसं कोमट करायचं आहे पाणी, नंतर याच्यामध्ये ॲड करायचं। थंड पाणी घालायचं नाही आहे बघा। सर्व साहित्य इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। अगदी छान चटपटीत लागावी आपली पावभाजी, यासाठी इथे काही मसाले इथे ॲड केलेले आहेत। 1 चमचा याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 चमचे आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे। सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त एकदम छान फ्लेवर आलेलं आहे बघा। ह्याचं टेक्स्चर बघा, कलर बघा, किती सुरेख आलेला आहे। त्यानंतर आपली पावभाजी मस्त चटपटीत लागण्यासाठी वरून आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे आपली ही भाजी मस्त एकदम टेस्टी लागते। आणखीनच जास्त रिच लागण्यासाठी या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घातलेले आहे आणि वरून आपल्याला छान असं बटर घातलेलं आहे। इथे 1 ते 2 चमचे आपल्याला बटर घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मस्त एकदम चीज वरून किसून घालायचं आहे, म्हणजे आपली ही भाजी मस्त एकदम रिच लागते आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागते। वरून अशा पद्धतीने इथे मी चीज किसून घातलेलं आहे, त्यामुळे भाजी ना अगदी भन्नाट लागते। नक्कीच ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपली गरमागरम पावभाजी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कधी ग्रीन भाजी खाल्ली आहे का, मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। हे बघा, अशा पद्धतीने आपलं मस्त एकदम ग्रीन भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली। वरून तुम्हाला जर आवडत असेल तर आणखीन चीज घातलं तरीही चालेल आणि छान गरमागरम पाव आणि ही भाजी अतिशय भन्नाट लागते। तर माझ्या पद्धतीने केलेली ही ग्रीन पावभाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.